हाय हॅलो मी सई. कसा वाटतो आहे हा व्ह्यू? एकदम शांत वाहणारी नदी आणि त्याच्याच बाजूला आपला सुंदर बेडरूम. खूप छान वाटतं आहे ना. मला पण खूप छान वाटत होतं जेव्हा मी पडदे बाजूला करत होते. खूप सुंदर, शांत, मन मोकळं, किती संतपणे वाहणारी ही नदी आहे. तर हे रिसॉर्ट आहे रिव्हर कॉस्ट रिसॉर्ट. ते आहे मालवण देवबागमध्ये. देवबाग तारकर्ली ऐकलंच असेल नाव तुम्ही. मालवण हे माझं माहेर आहे. तिथेच अर्ध्या तासावर हे लक्झरी रिसॉर्ट आहे. तर हे माझं गावचं घर आहे. आम्ही निघालो आता त्या रिसॉर्टसाठी. रिक्षा केली आणि देवली, तारकर्ली, मालवण या रस्त्याने आम्ही त्या रिसॉर्टला जायला निघालो. ते रिसॉर्ट अगदी देवबाग संगम नदीच्या जवळ आहे. नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो त्या ठिकाणी ते रिसॉर्ट आहे. खूपच छान व्ह्यू आहे त्या रिसॉर्टला. तर आम्ही रिक्षाने त्या रिसॉर्टला जायला निघालो. घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ते रिसॉर्ट आहे म्हणून आम्ही रिक्षा केली आणि अर्ध्या तासातच आम्ही त्या रिसॉर्टला पोचलो. जाताना अशी गर्द झाडी, भिजलेला रस्ता, खूपच छान वाटत होतं. माझं सगळ्यात फेवरेट ठिकाण म्हणजे देवबाग संगम. तर आम्ही देवबागात येऊन पोचलो. उजव्या साईडला निळाशार समुद्र आणि डाव्या साईडला नदी आणि त्याच्या संगमावर वसलेलं ते रिव्हर कॉस्ट हॉटेल. तिथे आम्ही जाणार होतो. तर आम्ही तिथे त्या रिसॉर्टला येऊन पोचलो आणि हा आहे आमचा आजचा रूम. हे असे त्रिकोणी आकाराचे हे रूम आहेत. हे 2 रूम आहेत या रिसॉर्टमध्ये. आणि हा समोर दिसतोय तो संगम, देवबाग संगम. ही नदी त्या समुद्राला जाऊन मिळते, तो आहे संगम. आणि हे असे 2 रूम आहेत त्रिकोणी आकाराचे. त्याला इथे ओरा असं म्हणतात. दुसरे पण रूम आहेत पण इथे हे त्रिकोणी आकाराचे 2च रूम आहेत. ते आहेत ओरा 1 आणि ओरा 2. तर हा आमचा रूम आहे ओरा. तर इथे 5 स्टार लक्झरी रिसॉर्ट असल्यामुळे सगळ्या सुविधा आहेत. जकुझी पण आहे आणि समोर रिव्हर व्ह्यू आहे. असा हा मस्त ओरा. आणि आता आम्ही थोडं फिरायला निघालो. बाहेर असं ढगाळ वातावरण दिसतंय. पाऊस लवकर चालू झाल्यामुळे असं ढगाळ वातावरण दिसतंय. समोर आहे तो वेंगुर्ला तालुका आहे. तिथे पण खूप वरती जे डोंगरावर आहेत ते पण 2 लक्झरी हॉटेल आहेत. नेक्स्ट टाईम आम्ही त्या साईडला जाऊन इकडचा व्ह्यू कॅप्चर करू. सी हॉरिझन म्हणून समोर हॉटेल आहे त्या डोंगरावर. ही मनाला मोहून टाकणारी जी दृश्य आहेत ती तुम्हाला कोकणातच येऊन बघायला मिळतील. उगाच कोकणाला स्वर्ग असं म्हणत नाहीत. तर ही संतपणे वाहणारी नदी समुद्राला जाऊन मिळते असं हे विहंगम दृश्य. फेसाळलेला समुद्र आणि ही शांतपणे वाहणारी नदी ही त्या समुद्राला जाऊन मिळते, तो हा संगम, देवबागचा संगम. नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात आल्यावर हा समुद्र पूर्ण निळाशार दिसतो. हे विहंगम दृश्य बघायला खूप छान वाटतं आणि इथला सनसेट अनुभवायला त्या पॉईंटवर जायला पाहिजे, त्या संगम पॉईंटवर. इथून तुम्हाला या रिसॉर्टमधून तो पॉईंट नाही दिसणार. हे 2 रूम सोडून अजून दुसरे रूमसुद्धा आहेत. बहुतेक त्याची कॉस्टिंग 7,000-8,000 पासून स्टार्ट होते आणि ह्या ओराची कॉस्टिंग 13,000-14,000 पीक सीझन नसतानाची ही कॉस्टिंग आहे, प्लस GST. 13,000-14,000 वगैरे स्टार्टिंग आहे ओराची. नक्कीच तुम्ही पण येऊ शकता. तर हे दोघं पण आलेत. माझं पण शूटिंग करून झालं आहे. तर हा आमचा बेड आहे आणि असा आमचा रूम आहे आतमध्ये. तर हे वॉशरूम आहे, त्याच्यामध्ये जकुझी
वॉश बेसिन, सगळ्या फॅसिलिटीज आहेत आतमध्ये. शॅम्पू, ड्रायर, टूथब्रश, सगळं काही दिलेलं असतं. कॉफी मेकर वगैरे सगळं. चला तर मग संध्याकाळ झाली आहे. चला तर जरा झुल्यावर झुलून घेते. पाऊस चालू झाल्यामुळे बोटिंग बंद झाली असा. मालवणी आहे तर थोडंसं मालवणी पण बोललं पाहिजे. इकडनं बोटी पण जातात निवती किल्ल्यावर, वेंगुर्ला लाईट हाऊसला. तुम्हाला दिसला का हा शॅमेलियन सरडा? मी शोधून काढलं आहे का. एवढ्या झाडाझुडपातून मी कसा बघितलं आहे का. बघा कसं बघता माझ्याकडे. किती शोधलं आहे बघा मी तर का. एवढ्या लांबसून माका दिसलो तो आणि माझ्याकडेच बघता. कोणाक दिसलो नसतो तो, माका कसं दिसलो. आणि हा आहे स्विमिंग पूल. थोडं रिसॉर्ट एक्सप्लोअर करत होतो आम्ही दोघं. जरा चाय नाश्ता खाल्लो, बसलो जरा. तर यो बबलो इलो गरूक, मासे गरूक. तर संध्याकाळची सोय झाली याची. 2-3 मासे जरी भेटले का तरी संध्याकाळची याची सोय झाली रात्रीची. बघा कसं मच्छी मारत फिशिंग करता समोर. किती खूप छान वाटतंय ना संगम बघायला. आणि हा फिशिंग करतोय. बघा कशी नेट टाकली त्याने. याच्यासाठी पण खूप संयम लागतो, पेशन्स लागतात. तर संध्याकाळी हे रिसॉर्ट आपलं अजूनच खूपच छान दिसतंय. सगळ्या लाईट्स लागल्या आहेत आणि या लाईटींमध्ये खूपच छान वाटतंय रिसॉर्ट. तो सिंगापूरचा लायन, पण याच्या तोंडातून पाणी येत नाही आहे. तर हा कुठे चाललाय बादली घेऊन. तर हे सुंदर असं रिसॉर्ट, बाजूला नदी. चहा नाश्ता करायला खूपच छान वाटते नदीच्या बाजूला बसून. आता हे दोघं पण आलेत फिशिंग करायला. पाणी थोडंसं वरती आलंय नदीचं. सकाळी पाणी थोडं खाली होतं, ओहोटी होती, आता भरती आलेली आहे आणि काळोख पण होत आलंय. आणि आता हे लोक फिशिंग करतायत. 2-3 मासे जरी भेटले तरी रात्रीची सोय झाली यांची, नाही का. तोपर्यंत जकुजीमध्ये आम्ही पाणी भरायला लावलं होतं. पाणी भरेपर्यंत आमच्या दोघांकडे पण तेवढा पेशन्स नव्हता, माझ्या मुलाकडे आणि माझ्याकडे. कधी पाणी भरते आणि कधी आम्ही त्यात जातोय असं वाटत होतं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही ब्रेकफास्ट केला. बुफे ब्रेकफास्ट असतो इथे. खूप प्रकारच्या व्हरायटीज असतात. आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मग घरी जायला निघालो. 10 वाजता चेकआउट असतं इकडनं. तर अशी आमची 1 डे पिकनिक होती आणि आम्ही मग घरी जायला निघालो आमच्या गावच्या घरी. अर्ध्या तासावरच घर असल्यामुळे आम्ही परत रिक्षा बोलवली आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो. हे माझं माहेरच आहे देवली. तर इथून दिसणारा हा व्ह्यू आहे. त्याच रस्त्याने जातो आम्ही. तर हे माझं घर आहे, गावचं घर.